लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। ई केवायसी तुम्हाला करणं बंधनकारक असणार आहे। बऱ्याच ताईंना या ठिकाणी माहित नाहीये ई केवायसी काय असतं, ई केवायसी कुठे करायची, नेमकं कधीपासून करायची, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। कारण की ही गोष्ट बंधनकारक असणार आहे। ई केवायसी लाडक्या बहिणींनो तुम्हाला ई केवायसी करून घ्यावं लागणार आहे। लक्षात घ्या, बंधनकारक असणार आहे। मोठी बातमी समोर आली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नेमका तुम्हाला जर हप्ता चालू ठेवायचा असेल, लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला हप्ता कंटिन्यू ठेवायचा असेल, चालू ठेवायचा असेल, तर ई केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। त्याच्यामुळे नेमकी बातमी काय आहे ते तुम्ही समजून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, ई केवायसी करावी लागणार का, अशा स्वरूपात मोठी बातमी आली आहे। तर 100% करावी लागणार आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर ई केवायसी केव्हा करावी, कधी करायची नेमकी केवायसी, ई केवायसी नेमकी कधी करायची, लाडक्या बहिणीची ई केवायसी, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। फेक न्यूजवर तुम्ही विश्वास ठेवू नका। जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की ई केवायसी आत्ताच करायची, त्याशिवाय तुम्हाला 8वा हप्ता भेटणार नाहीये, तर अशा चुकीच्या बातम्यावर किंवा अशा फेक बातम्यावर विश्वास ठेवू नका। ई केवायसी तुम्ही ऑलरेडी केली होती आणि ती पुढे कधी कंटिन्यू करायची त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नंतर ई केवायसी कशी करायची, बाबा ही ई केवायसी म्हणजे काय ते समजलं। ई केवायसी करायची, हो करायची, मग कशी करायची ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये। त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। पुढचा आहे 8वा हप्ता मिळणार का, ई केवायसी केली नाही तर 8वा हप्ता मिळेल का, ई केवायसी करायची आहे का, लगेच करायची आहे का, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्यासहित मी दाखवणार आहे। बघा, लाडकी बहीण योजना दरवर्षी ई केवायसी करणं बंधनकारक आहे। बघा, प्रत्येक वर्षाला तुम्हाला ई केवायसी करून घ्यायची आहे। ई केवायसी म्हणजे एक सोप्या भाषेत समजून सांगतो तुम्हाला की बाबा तुमची फक्त पडताळणी करून घ्यायची। वर्षाच्या वर्षाला तुम्ही बाबा आहेत या ठिकाणी, तुम्ही लाडक्या बहिणीचा या ठिकाणी तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पात्र आहेत अशा स्वरूपाचं फक्त गव्हर्नमेंटला सांगायचंय। काही जास्त वेळ लागणार नाही ई केवायसी करायला। फक्त आधार कार्ड वगैरे तुम्हाला मॅच करायचंय, आधार कार्डची लिंक या ठिकाणी करायची, तेवढंच करायचंय, बाकी काही जास्त करायचं नाहीये। पण प्रत्येक वर्षी हे करणं गरजेचं असणार आहे। कारण की तुम्हाला जर लाडक्या बहिणीचा जर हप्ता हवा असेल तर प्रत्येक वर्षाला दरवर्षी ई केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। सोपं आहे, ई केवायसी करणं काय अवघड नाहीये, सोपी गोष्ट आहे। 5 मिनिटाचा वेळ लागतो, फक्त 5 मिनिटं, आणि वर्षातून फक्त एकदाच करायचंय। काळजी करू नका, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। चला पुढची गोष्ट बघा, पुढची ब्रेकिंग न्यूज काय आहे, लाडकीवर आता आयटीची नजर असणार आहे। आयटी म्हणजे काय तर इन्कम टॅक्सची नजर असणार आहे। आणि त्याच्यासाठी काय करून घ्यायचंय बघा, तुम्ही स्वतः बघा, दरवर्षी जून ते जुलै महिन्यामध्ये ई केवायसी करणं अनिवार्य असणार आहे, बंधनकारक असणार आहे। या ठिकाणी साम टीव्हीची बातमी आहे, मी स्वतः बोलत नाहीये। साम टीव्हीने सांगितलंय की प्रत्येक वर्षाला जून ते जुलै महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी करून घ्यावा लागेल। कारण मागच्या वेळेस बघा आपले जुलै महिन्यामध्ये काय झाली होती, लाडकी बहीण चालू झाली होती। तर आता पुढच्या जून जुलै मध्ये म्हणजे अजून 5 ते 6 महिन्यानंतर तुम्हाला ई केवायसी करून घ्यावा लागेल, केवायसी करून घ्यावं लागेल। तर बऱ्याच लाडक्या ताईंच्या मनामध्ये प्रश्न आलाय की सर ही केवायसी आत्ताच करायची आहे का, आजच करायची आहे का, 8वा हप्ता भेटेल का नाही मग आम्हाला। काही काळजी करू नका लाडक्या बहिणीनो, हा लाडका दादा तुमच्यासाठी दररोज माहिती सांगत आहे। काळजी करू नका, आता सध्या तुम्हाला केवायसी करायची गरज नाही। डबल सांगतोय, ऐकलं नसेल तर डबल सांगतोय, आता सध्या ई केवायसी करायची गरज नाही। जून जुलै महिन्यामध्ये आपल्याला ई केवायसी करायचे, त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल, त्यावेळेस तुम्हाला जागा करेल मी की बाबा ताईंनो आता ई केवायसी आपल्याला करायची, करून घ्या। लाडक्या बहिणींनो ई केवायसी करायची, करून घ्या। आता गरज नाही, डायरेक्ट जून जुलै मध्ये टेन्शन घ्यायचं, आता ई केवायसीचं टेन्शन घ्यायचं नाही। आता बऱ्याच ताई म्हणत असतील की सर मग 8वा हप्ता भेटणार का आम्हाला, 100% भेटणार। 8वा हप्ता 100% तुम्हाला भेटणार आहे। ई केवायसी तुम्हाला आता करायची गरज
नाही. आता बऱ्याच ताईंचा असा पण प्रश्न असेल की सर ई केवायसी म्हणजे काय हो, सांगावं. बऱ्याच ठिकाणी बातम्यांमध्ये सांगायले ई केवायसी करा, ई केवायसी करा, हे करा ते करा. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, एकदम सोप्या भाषेत. त्याच्यामुळे आपलं हे चॅनल आहे युट्यूबचं, तुमचं चॅनल आहे एकदम सोप्या, एकदम बघा तुमचा हा भाऊ आहे, तुमच्यासाठी हे चॅनल काढलेलं आहे. त्याच्यामुळे चॅनलला कोणी नवीन आला असताल तर सबस्क्राईब करून ठेवा. सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो ई केवायसी नेमकं काय प्रकार आहे. आता एक सोपी भाषा सांगतो तुम्हाला. बघा अजून लाडक्या बहिणीचं ई केवायसीची लिंक आलेली नाही. त्याच्यामुळे असं समजू नका की बाबा लाडक्या बहिणीची ई केवायसी करून लगेच घ्यायची का. अजून ई केवायसी लाडक्या बहिणीची आली नाही, कारण अजून 1 वर्ष झालं नाही योजनेला. त्याच्यामुळे काळजी करू नका. त्याच्यासाठी तुम्हाला उदाहरण म्हणून काय दिलंय माहिती का तुम्हाला, एक उदाहरण दाखवतो. पीएम किसान योजना असते बघा, सगळ्याला माहिती शेतकऱ्यासाठी एक पीएम किसान योजना आहे. त्या पीएम किसान योजनेमध्ये ई केवायसी कशी करायची ते सांगतो. कारण लाडक्या बहिणीच्या अजून ई केवायसीचं काही आलंच नाही. तर बऱ्याच ठिकाणी न्यूज आले असतील, तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील की केवायसी अशी करा तशी करा. लाडक्या बहिणीच्या अजून ई केवायसीची लिंक आलेली नाही. उगाच कुणी फेक न्यूज सांगत असेल, विश्वास ठेवू नका. हा लाडका दादा जोपर्यंत तुम्हाला सांगत नाहीये तोपर्यंत काही बाकी टेन्शन घेऊ नका. बघा तुम्हाला एक सोपं सांगतो. बघा हे पीएम किसान योजना आहे. बघा पीएम किसान योजना सन्मान निधी योजना आहे. हे गव्हर्नमेंटचं पेज आहे. ओटीपी बेस्ड की ए केवायसी म्हणजे अशा स्वरूपात ज्यावेळेस तुम्ही लाडक्या बहिणीचा तिथे फॉर्म भरला होता त्या पोर्टलवर अशा स्वरूपाची लिंक ओपन होईल तुम्हाला ई केवायसी करण्याची. आता सध्या चेक केलं तर कुठे अजून ई केवायसीची लिंक आलेली नाही. लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर वेबसाईटवर अजून कुठंच ई केवायसीची लिंक आलेली नाही. ह्या आठवड्यात तरी कुठं अजून आलेली नाही. त्याच्यामुळे अजून काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. आणि काही नाही, जर ज्यावेळेस लिंक येईल त्यावेळेस काय करायचंय, फक्त तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्ड नंबरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. लय सोपं आहे, एवढं सोपं आहे की काय टेन्शन घ्यायची गरज नाही. सेम तुमच्या लाडक्या बहिणीला पण असंच असणार आहे. लाडक्या बहिणीची वेबसाईटवर काय असणार आहे, डायरेक्ट ई केवायसीची लिंक ओपन होईल. लिंक ओपन झाल्यानंतर आधार कार्ड टाकायचंय, त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट मोबाईल नंबर ओटीपी वर येईल. तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, ओटीपी टाकायचा, त्या ठिकाणी झाली केवायसी. थोड्या दिवसात तुम्हाला ऍक्टिव्ह का डिऍक्टिव्ह पेंडिंग वगैरे स्टेटस दिसेल. केवायसी तुमची कंप्लीट होईल. किती सोपं आहे का नाही. हे झालं पीएम किसान योजनेचं. सेम लाडक्या बहिणीचं पण अशा स्वरूपात काहीतरी येईल. आधार कार्ड टाका, मोबाईल नंबर टाका, तुमचं डीबीटी अकाउंट नंबर टाका, झाली. तिथं बटन दाबा, ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल, झाली. ओटीपी झालं, व्हेरिफिकेशन झालं, केवायसी कंप्लीट. आणि कधी करायचंय, फक्त वर्षामधून एकदा, जून जुलै महिन्यामध्ये करायचंय. एवढं सोपं आहे. तुम्ही म्हणत असाल की प्रत्येक वर्षी का करायची सर. एक गोष्ट सांगतो, त्याच्यासाठी पण एक बातमी आली आहे, तर लक्षात घ्या. ती बातमी काय आहे समजा. जर जी लाडकी बहीण आहे, यदा कदाचित जर दैवयोगाने काय झालं, त्यांच्या समजा काही प्रॉब्लेम झाला, काही टेन्शन आलं किंवा काही झालं, काही तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, काही झालं आणि त्या लाडक्या बहिणीची लाडकी बहीण योजना तिला वाटत असेल की मला नकोय, किंवा ती मृत्युमुखी पावली, किंवा काही कारणास्तव तिचे या ठिकाणी डेथ झाली, तर त्या ताईंची लाडकी बहीण योजना तशीच चालू नाही ठेवायची. सरकार काय म्हणते, ती योजना बंद करायची आहे. ती योजना त्या ताईची, कारण ती हयात जोपर्यंत ताई आहे तोपर्यंत ती योजना चालू ठेवायची. म्हणून ही केवायसी प्रत्येक वर्षी असणार आहे. जर ती ताई या ठिकाणी कदाचित जर तिचा मृत्युमुखी पावली तर ती लाडकी योजना, बहीण योजना तिची बंद व्हावी. म्हणून ही केवायसी करून घ्यायचंय. दुसरं याच्या मागे काही कारण नाही. आणि सगळ्या गोष्टी प्रत्येक वर्षी चेक करत राहायचंय. म्हणून ही योजना त्यांनी किंवा ही नियम नवीन आणलेला आहे. त्याच्या बाकी त्याच्या मागे काही कारण नाहीये. लाडक्या बहिणींनो, सोप्या भाषेत सांगितलंय. व्हिडिओ तुम्हाला सगळ्याला आवडतायत का. लाडक्या बहिणींनो, एक छोटा प्रश्न विचारतोय सगळ्यांना. लाडक्या बहिणींना आपली सोपी भाषा, ग्रामीण भागामधल्या भाषेप्रमाणे मी सांगतोय, सगळ्यांना भाषा आवडती का आपली. व्हिडिओ आवडतात का, सगळ्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. व्हिडिओ सगळ्यांना आवडत असतील तर छान छान कमेंट्स करायचे, लाईक करायचे, जास्तीत जास्त शेअर करायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.